तर भावांनो, हे पोरं असं का करायले, तर चला तुम्हाला मी पहिल्यापासून दाखवतो. तर आम्ही आलो गावात, कारण आम्हाला घ्यायचं होतं नारळ. मग आलो आम्ही दुकानावर आणि घेतला नारळ. मग पोहोचलो आम्ही शेतात आणि शेतात आल्यानंतर या वाघ्यासोबत थोडा खेळलो आणि आरुष म्हणला की मी एक शायरी सांगतो, तुम्ही ऐका. मित्राच्या लग्नाला जेवायला गेलो त्याच्यात बायकोला नंबर घेऊन आलो. आणि मग आणलं या सगळ्यांना शेतात आणि सगळ्यांना लावलं का. आपल्याकडे कोणाची सुट्टी नसते व्हावं. मग बारीक चिरीक सगळे लावली कामाला आणि ही बाटूक म्हणत होता की मला पण काम करायचं. मग त्याच्या डोक्यावर दिला आम्ही भारा आणि मग काहीतरी असं झालं. आणि मग घेऊन गेलो मी त्याला झाडाखाली आणि झाडाखाली गेल्यानंतर त्या कामामुळे सगळ्याचं अंग खाजत होतं, सगळे अंग खाजत होते. आणि मग केली देवाची पूजा आणि मग याच्याकडे दिला होता नारळ फोडायला, तर याला काही नारळ फुटला नाही. मग आणि मग फोडला नारळ आणि मग गेलो झाडाखाली आणि बसवली यांची पंगत. जर तुम्हाला कोणाला मारायचं असेल आणि सफर द्यायची असेल तर आमच्या आरुषला द्या. कोणाला जर मारायचं असेल तर सफारी द्या आणि कॉन्टॅक्ट करा. दिल सगळ्या जगालाच ती अंगलीवर फिरवतो. कॉन्टॅक्ट करा बोरखेडी तांड्याला, सगळी देशाला ती अंगलीवर फिरवतो. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, दिल द्या.